चालू असलेल्या रमेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगी, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, संदीप चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी महेंद्र कुमार ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जिल्हा उपनिबंधक डॉक्टर अक्षय मांडे, केंद्राचे महाव्यवस्थापक सुभाष देवी यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बघा, बाब अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही. मी 95ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत. किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा, 15 आणि भाईंदरला भरायचा. आणि 1 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे. त्याला अखंड ठाणे जिल्हा होता. पालघर आता नंतर विभक्त झाला आहे. या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही. आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक आहोत. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे. आणि भविष्यकालामध्ये जनतेने दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही, सगळ्यांचा प्रयत्न आहे. एकूणच 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे. आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे, त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे. नाही, हे बघा, बाब अशी की निरंजन डावखरे, संजयजी केलकर हे कार्यक्षम आमदार आहेत. ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच. परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही इथे का ठाणे म्हणजे ठाणे विधानसभा मतदारसंघातले लोक नाही, ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी इकडचे घटकसुद्धा येतील. आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्याकारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे. बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला 5 लाख अनधिकृत बांधकामं होती. आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं. आज साधारणपणे ठाणे, पालघर मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम आहेत. आता ही जी तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे.
त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही. सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की बा आम्ही यांच्याबरोबर राहू. आता माननीय कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेना सचिव व माजी महापौर संजय मोरे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवचैन्य मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वागळे परिसरातील गणेश चौक, शिवाजीनगर येथे हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, बाळासाहेबांच्या जवळचा चंपा सिंग थापा, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विलास जोशी, भास्कर पाटील, आशा संदीप डोंगरे, सुखदा मोरे, बालाजी काकडे, मिहीर ठक्कर तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून संजय मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संजय मोरे यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. विविध सामाजिक संस्थांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता कार्यकर्ते, शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. ए मीर, तू ये ना थोड़ा आगे ना थोड़ा सा. मीर 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 ये ना मध्ये जा. मीर साउथ. ओके.
जय भीम जय महाराष्ट्र. त्यांना घ्या पुढे घ्या त्यांना. ओके ओके एक मिनिट थोडं मागे थोडा मागे. हो दादा थोडं मागे व्हा. अहो मागे व्हा वहिनी सर दादा. हां बस ओके. एक मिनिट साईडला ठेवा. या थोडं मागे या. ओके ओके रामदास एकच मिनिट. रामदास एकच मिनिट. ओके साहेब ओके. बघा इकडे पण. एक मिनिट. थोडं थोडं तिकडे त्या मागच्या लेनमध्ये या. ओके ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सवळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन 2024चा जनकवी पी सवळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील अरुंधती बाहिलराव, साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर लक्षवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान करण्यात आला. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, पी सवळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील, ओमकार पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जनकवी पी सवळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं. तर अभिनेत्री लीना भागवत यांना प्रदान करण्यात आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपये, सन्मानचिन्ह असं आहे. निकिता भागवत, अरुंधती भालेराव, दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी 25,000 रुपये आणि
सन्मान चिन्ह असं होतं. 75,000चा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आपल्या सौभाग्यवती स्मिता सबनीस यांना या आपल्या पतीच्या पुरस्कारामध्ये समाविष्ट होण्यासाठी आपण आमंत्रित करतोय. श्री आणि सौ एकत्रितपणे हा पुरस्कार 51,000 रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. मॅडम जरा बुके साहेब. ट्रॉफी हो एक आहे पण थोड्या वेळानंतर आहे. ती आहे, सामाजिक कार्य ती करते, त्यामुळे मी ते बघत असताना मला आता तिच्याबद्दल बोलताना खूप आनंद वाटतो की खरंच आपल्या समोर काही अशा गोष्टी घडत असतात की जे आपल्याला त्यावेळी त्याची जाणीव नसते, पण हळूहळू आपल्याला कळतं की आपल्या आजूबाजूला किती मोठी माणसं आहेत, निकिताजी आहेत. एकतर पुरस्कार मिळणं मला खूप आवडतं. मी उगाच मानभावीपणे असं सांगणार नाही की पुरस्कार काय आपण आपलं काम करत राहायचं असतं. पुरस्कार नाही, मला पुरस्कार आवडतात. मला आज तो मिळाला, मला खूप बरं वाटलं. कसं आहे की आपण करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे आणि नुसती दखल नाही, त्याचं कौतुक करत आहे. हे मला वाटतं कौतुक कुठल्याही वयात आवडणारच असतं. त्यामुळे खूप छान वाटतंय. मोरे सुद्धा थोडंसं जड वाटतंय, कारण 2002मध्ये मी खऱ्या अर्थाने ठाण्यात वास्तव्याला आले आणि 2025मध्ये आपण आहोत. ठाणेकरांनी खूप मनापासून प्रेम दिलं मला. अगदी मी विदर्भातल्या वर्धेची असले तरी आता मला ठाणंच माझं वाटू लागलंय, कारण या ठाण्यामध्येच माझी कर्मभूमी आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असताना माझ्यासाठी शिक्षणाचा पुरस्कार फार वेगळा आहे. कारण अशाच अर्थानं की मी शाळेमध्ये असताना किंवा मी कॉलेजमध्ये असताना मी ग्रॅज्युएट तरी होईन का असं माझ्या पेरेंट्सना वाटायचं. अजिबात मला अभ्यासाची आवड नव्हती. जी काही आवड होती ती सगळी कलांचीच फक्त आवड होती. म्हणजे जास्त बोलू नये. आणि ह्या कामासाठीच हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. याची सुरुवात झाली प्रतिभा संगमपासून. अखिल भारतीय साहित्य परिषदेने 1996 साली अमळनेरला विद्यार्थ्यांसाठीचं पहिलं साहित्य संमेलन राज्यातलं भरवलं आणि तिथे माझ्यासाठी एक वेगळंच विश्व खुलं झालं. आणि आपण जे लिहितो तोपर्यंत मी लिहित होते, या सगळ्यामागे पुण्याई होती माझ्या. पण जो संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. निरंकारी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट अमृतचा 3रा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानातून देशभरामध्ये सुमारे 1600हून अधिक ठिकाणी अनेक चौपाट्या, समुद्रकिनारे, तलाव, नदी किनारे, जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जातं आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक शहरांचा सहभाग देखील होता. राबवण्यात आलेल्या सिद्धेश्वर तलावात किनाऱ्या असणारी सर्व घाण 500हून अधिक महिला आणि पुरुष निरंकारी अभियानाने स्वच्छ केली.
या ठिकाणी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणामध्ये साचले होते. तलावाच्या किनारी बाटल्यांचा खच, पालापाचोळा मोठ्या प्रमाणामध्ये साचलेला होता. हा संपूर्ण कचरा काढण्यात आला असून परिसर चकाचक करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग देखील येथे उपस्थित होते. अशा प्रकारे हा स्वच्छता अभियान येथे संपन्न झालं. या स्वच्छता अभियानाला आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, पालिका उपायुक्त मनीष जोशी, सेवादल क्षेत्रीय संचालक अमोल सुर्वे यांनी भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या कार्याचं कौतुक केलं. विशेष म्हणजे त्यांनी देखील स्वतः झाडू खराटे हातात घेऊन हा तलावाचा परिसर स्वच्छ करण्याकरिता योगदान दिले. ही अत्यंत कौतुकाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे की संत निरंकारी मिशन हे वेळोवेळी दर 2 महिने 3 महिन्याने अशा प्रकारचं अभियान छेडत असते आणि स्वच्छता ही अत्यंत आपली गरजेची गोष्ट आहे. म्हणून ही टॅगलाईनच आहे, स्वच्छ मन असलं पाहिजे आणि स्वच्छ जल असलं पाहिजे. स्वच्छ जल असेल तर आपलं जीवन जे आहे, शेवटी जल ही जीवन आहे आपण म्हणतो, आणि तसंच मन स्वच्छ असेल तर जीवन जगायला देखील आपल्याला आनंद मिळू शकतो. आणि या टॅगलाईनच्या अंडर ही मुवमेंट चालवलेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2014ला ही एक मुवमेंट सुरू केली, पुन्हा एकदा त्याला गती दिली की हे एक प्रकारचं आंदोलन आहे, ही एक प्रकारची मुवमेंट आहे, ही चळवळ आहे. 140 कोटी जनतेच्यापर्यंत ती पोचवायची आहे. मला खूप कौतुक वाटतं की हा उपक्रम जो आहे तो संत निरंकारी मिशनने केला आहे. हे कौतुकास्पद पण आहे आणि अनुकरणीय पण आहे. याच्या प्रत्येक स्वयंसेवकाचं, कारण आज या ठिकाणी सिद्धेश्वर तलावला ठाण्यामध्ये जसं 4 ठिकाणी हे काम चालू आहे, इथे हजारो हे स्वयंसेवक आज रविवार असून देखील आपलं काम सगळं सोडून या ठिकाणी 3 तास आपली सेवा देत आहेत. ही केवढं मोठी ईश्वर सेवा आहे. ठाणे महापालिका पण याच्यामध्ये सम्मिलित आहे. उपायुक्त मनीष जोशी देखील याच्यामध्ये नेहमीच हिरिरीने भाग घेतात आणि या अशा प्रकारच्या अभियानाच्या माध्यमातून एक फार मोठी चळवळ निर्माण होते आणि त्याला देखील फार मोठी बळकटी दिली जाते. आपल्याला माहीतच असेल की ठाणे शहर हा एक तलावांचा शहर आहे. या शहरात 36 ते 37 तलाव इथे आहेत. तलाव स्वच्छता हा ठाणे महानगरपालिकेचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. याकरिता आम्ही ठेकेदार नेमलेले आहेत, परंतु जोपर्यंत जनसहभाग याच्यात महापालिकेला मिळत नाही तोपर्यंत कुठलीही प्रकारची स्वच्छता ही होऊ शकत नाही. आणि म्हणून आज संत निरंकारी मिशन ठाणे यांचे सुमारे 500 व्हॉलंटियर्स हे आज ठाणे महानगरपालिकेसोबत इथे स्वच्छता मोहीम करत आहेत. खरोखरच स्वच्छ जल, स्वच्छ मन हा जो संत निरंकारी मिशनचा जो एक कार्यक्रम आहे आणि हा जो ब्रीद वाक्य आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण बघता आहे की सिद्धेश्वर तलावची स्वच्छता हाती घेण्यात आलेली आहे. मग तलावाच्या वेली असतील, तलावामध्ये पडलेल्या जे काचेच्या बाटल्या असतील, प्लास्टिक असेल, कचरा असेल, आतापर्यंत 8 टन कचरा उचलण्यात आलेला आहे. मी बघतो आहे की लहान मुलं, मुली, वयोवृद्ध लोक, लेडीज, जेंट्स सगळे तन मन धनाने इथे काम करतात. खरोखरच इतका सुंदर पवित्र माहोल आहे. आणि हे काय तुम्ही आज करत नाही आहात. गेल्या कित्येक वर्षापासून संत निरंकारी मिशन आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग ठाणे महानगरपालिका हे संयुक्तरित्या असे विविध स्वच्छता मोहीम हाती घेत आहेत.